वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येप्रकरणी पती, सासू आणि नणंद यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत सहाय्यक पोलीस आयुक्त कुराडे सर आहेत. सर, नेमकं हे प्रकरण अगदी थोडक्यात काय आहे ते सांगा आणि आज पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे, न्यायालयात नेमकी काय बाजू मांडण्यात आली होती? बावधन पोलीस स्टेशनला हुंडाबळीचा गुन्हा दाखल आहे. सदरबाबत 21 तारखेपर्यंत यातील 3 जे आरोपी आहेत अटक केलेले आहेत त्यांना रिमांड होतं. रिमांडच्या दरम्यान आम्ही तपासामध्ये प्रोग्रेस दाखवून आज रिमांड वाढवून घेतलेलं आहे. ते 26 तारखेपर्यंत घेतलेलं आहे. सदर गुन्ह्यामध्ये जो शारीरिक मानसिक छळ केलेला आहे त्याचबरोबर हुंड्याच्या रूपानं एक 4 व्हीलर गाडी आणि 51 तोळे सोनं जे लग्नाच्या वेळेस दिलेलं होतं त्या बाबतीत देखील गाडी जप्त केलेली आहे. 51 तोळे सोन्याच्या बाबतीत आता तपास करायचा आहे की ते सोनं तारण ठेवलेलं आहे असा आरोपी आमच्या पहिल्या कस्टडीमध्ये असताना सांगत आहे. म्हणून तो नक्की तारण ठेवलेलं सोनं कुठं आणि कोणत्या कारणामुळे ठेवलेलं आहे हा देखील तपासाचा भाग आहे. त्याचबरोबर यातील महत्त्वाचे जे 2 आरोपी आहेत जे फरार आहेत त्या बाबतीत आमचे पोलीस आयुक्त सरांच्या सुपरविजनमध्ये क्राईम ब्रँचची टीम आणि आमच्या डिव्हिजनमधल्या टीमा आरोपी अटक करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत आणि या गुन्ह्यात जास्तीत जास्त शिक्षा लागेल या दृष्टीने सर्व टेक्निकल आणि सायंटिफिक एव्हिडन्सचा वापर करून या साक्ष आणि सरकारी पंचांच्या मदतीनं हा गुन्हा अतिशय बारकाईनं आणि जास्तीत जास्त शिक्षा लागेल या दृष्टीने तपास चालू आहे. खरं तर हुंड्यामध्ये ज्या वस्तू आणि गोष्टी दिलेल्या आहेत, साहित्य दिलेले आहे, त्यातील काय काय आत्तापर्यंत जप्त करण्यात आलेलं आहे? त्याच्यामध्ये 4 व्हीलर गाडी आणि 51 तोळे सोन्याच्या बाबतीत आम्ही ज्या ठिकाणी तारण ठेवलेलं आहे त्या ठिकाणी पत्रव्यवहार करून ते सोनं आम्ही जप्त नाही केलेलं, परंतु पत्रव्यवहार करून आम्ही ते त्या बाबतीत ज्या ठिकाणी तारण ठेवलेलं आहे त्या ठिकाणी आम्ही ते जप्त करण्याबाबत किंवा सील करून ठेवण्याबाबत किंवा त्याच्यावर पुढील कोणतीही कारवाई न करण्याबाबत गुन्ह्याच्या तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग म्हणून पत्रव्यवहार करण्याची तजवीज ठेवलेली आहे. शवविच्छेदन अहवाल 1-2 दिवसापूर्वी समोर आला होता, त्याच्यामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आणि पोलीस त्या दिशेनं तपास करत आहेत का? शवविच्छेदन अहवालामध्ये जो प्रायमरी सर्टिफिकेट दिलेला आहे, ॲडव्हान्स म्हणतो आम्ही त्याला, ॲडव्हान्स सर्टिफिकेट जे आलेलं आहे त्याच्यामध्ये हँगिंग प्लस अंगावरील जखमा याचा उल्लेख आहे आणि जे हँगिंग आहे त्या बाबतीत आणखीन डिटेल माहिती मिळावी, वेदर दॅट हँगिंग इज प्री मार्टेम और पोस्ट मार्टम, त्या दृष्टीने मेडिको लिगल आस्पेक्ट मेडिकल ऑफिसरच्या सल्ल्यानं आम्ही तो CAला मार्गदर्शनासाठी अहवाल मागितलेला आहे. त्याचा देखील सेम टायमिंगला तपास चालू आहे. वैष्णवी यांच्या आईवडिलांनी हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला आहे, त्या दिशेनं तपास सुरू आहे का आणि ही हत्या असू शकते का? परिस्थितीजन्य पुराव्यामध्ये जो दरवाजा तोडलेला आहे त्याच्यामध्ये जे पुरावे मिळालेले आहेत त्याच्यावरून त्या ठिकाणी त्या घरामध्ये ज्या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे त्या रूममध्ये दुसरीकडून कुठूनही प्रवेश करायला जागा नाही. त्या दृष्टिकोनातून आत्ता तरी प्रथमतः किंवा आमचा जो तपास चालू आहे हुंडाबळीच्या दृष्टीने त्या दृष्टीनेच आमची तपासाची दिशा आहे. अशा प्रकारचे शारीरिक मानसिक छळाचे जे गुन्हे आहेत ते आपण नातेवाईकाच्या तक्रारीनंतर दाखल करतो. गुन्हा वेळेवर नातेवाईकाच्या तक्रारीनंतर दाखल केलेला आहे आणि तपास अगदी योग्य दिशेने आणि बारकाईनं चालू आहे. खरं तर किती पथकं राजेंद्र हगवणे आणि त्यांच्या मुलासाठी रवाना करण्यात आली आहे, कधीपर्यंत अटक होईल असं दिसते? कारण स्वतः तुम्ही लक्ष ठेवून आहात, स्वतः पोलीस आयुक्त या घटनेकडे लक्ष ठेवून आहेत. आमच्या झोनमधील टीमा देखील त्या ठिकाणी काम केलेलं आहे. त्याचबरोबर CP सरांनी क्राईम ब्रँचची टीम देखील ॲक्टिवेट केलेली आहे. जवळजवळ 4 टीमा आज या आरोपींच्या अटकेसाठी आणि इतर सविस्तर बारकाईनं तपासाच्या दृष्टीने काम करत आहेत. काही CCTV फुटेज जे समोर आलेले आहेत, नेमकं काय आहे त्याच्यामध्ये, काय आहे त्या व्हिडिओमध्ये?
हा तो एक तपासाचा भाग आहे. त्या दृष्टीने आम्ही त्याचं विश्लेषण करत आहोत आणि त्याच दृष्टीने आम्हाला पोलीस कस्टडी घेतलेली आहे. खरं तर वैष्णवी हगवणे यांना न्याय मिळावा यासाठी पोलीस देखील प्रयत्न करत आहेत आणि उर्वरित जे आरोपी आहेत राजेंद्र हगवणे आणि त्यांचा जो मुलगा आहे त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचं पथक रवाना झालं आहे आणि लवकरात लवकर त्यांना अटक करू असं जे आश्वासन आहे ते सहाय्यक पोलीस आयुक्तांनी दिलेलं आहे. कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड, पुणे.